सर्वांनाच नमस्कार. आयुष्यात काही कर्तव्य जन्मदात्यांची असतात आणि काही कर्तव्य गुरुजनांची असतात आणि काही कर्तव्य समाजाची असतात. आणि सर्व संस्कार ना पूर्ण घरातनं मिळत, न गुरुजनांकडून मिळत, न समाजाकडून मिळत. प्रत्येकाची जबाबदारी निश्चित आहे. जे संपदा मुलांना मिळावं असं वाटते, आईवडिलांची कर्तव्य असते की मुलांच्या किंवा आपल्या संतानाच्या नावाने संपत्ती निर्माण करून ठेवावं आणि त्या संपत्तीने त्यांचं जीवन सुखी होईल असं. जरूर संपत्ती असावं, त्याच्यापेक्षाही मुलांसाठी संपत्ती ठेवण्याऐवजी मुलांना संपत्ती कशी बनवता येईल, खूप किमतीची कशी बनतील, मुलगी असो किंवा मुलगा असो, हे किमतीची कशी बनतील. मूठभर माती दिली तर त्या माती फुकटही न घेणारी भेटतील आपल्याला, आणि एवढ्या मातीत एक सुंदर कलाकृती बनवून दिले तर ते 1000 रुपयाला विकलं जाईल अशी सुद्धा ते बनवू शकतं. असं एक जड माती जर एक रूप धारण करत असेल आणि लाकडाला जर आपल्याला एक सुंदर रूप देता येत असेल, कठीण पाषाणाला सुद्धा तासून त्याच्यात एक मूर्ती निर्माण करता येत असेल, आपली संतान तरी जिवंत आहेत. फक्त इथे बीज पेरण्याची गरज असते. ते बीज पेरल्यानंतर काही बीज आईवडिलांनी पेरायचे आहेत, काही पिकं मठमंदिरांमध्ये करायचे आहेत, गुरुजनांनी करायचे आहेत, आणि काही समाजातनं पेरले जातात. तेव्हा एक व्यक्ती परिपूर्ण होत असते. आणि ज्या त्यावेळी जे करणं गरजेची असते तीच केलं पाहिजे. आणि समयसीमेच्या आधी किंवा समयसीमेच्या नंतर त्याचा जितका उपयोग व्हायला पाहिजे तितकं होत नाही, एवढंच एक समाधान मिळतो फक्त. म्हणून आपल्या पाल्यांना जेवढा प्रेम करतो त्याच्याबरोबरच संस्कारित करणं, आणि जी पाल्यांना देऊ इच्छितो किंवा पाल्यांमध्ये जे यायला पाहिजे असं वाटते, पालकांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, मुलांना उपदेश करून कधीही फारसं घडत नाही. आम्ही मुलांसाठी खूप उद्बोधन करून जेवढी घडणार नाही त्यापेक्षाही अधिक आम्हाला बघून ते घडत असतात, आमची आचरणं पाहून ते घडत असतात. अशा वेळी त्यांना ज्या दिशेने न्यायचं आहे त्या दिशेने आमची वाटचाल ठेवणं गरजेची असते. कारण ह्या मुलामुलींची जगात आपण विचार केला तर पहिला आदर्श कोण असतात तर आईबाबा असतात. सर्वात जास्त काळ त्यांच्या सानिध्यात राहतात, सर्वात जास्त आज्ञा त्यांची पालन करत असतात ज्या वयात गरजेचं असते तेव्हा. म्हणून आई वडील हे खूप किमतीचे आणि मोलाची गोष्ट आहेत. आणि आपल्या पाल्य जे शिकायला पाहिजे असं वाटते ते आपण आपल्या जीवनात आमच्या आचरणात आणले तर पाल्याला काही सांगावं लागत नाही. म्हणून जसं बालकांची किंवा मुलामुलींची
जबाबदारी असते त्यापेक्षा अधिक जबाबदारी पालकांची असते. फक्त आई वडिलांनी ओळखायला पाहिजे, प्रत्येक दगडात एक मूर्ती निश्चित असते. दगड एक असाच पडलेले, त्या दगडात एक मूर्ती असते, फक्त त्याच्यावरची कचरा काढायचा असतो. मूर्ती बाहेरून त्यात टाकत नाही आपण दगडात. दगडात मूर्ती असते, फक्त त्या मूर्तीवरचा जे काय कचरा असते ते ठोकून काढायचं असते. पण बरीच आई वडील आम्ही असे असतो पालक, ठोकाठोकी करायला जरासा धाडस करत नाही. अवांछित भाग जे आहे त्या दगडात, मूर्ती सोडून त्या मूर्तीला झाकणारी जे अवांछित म्हणजे अनपेक्षित जे भाग आहे त्याला निर्दयतेने काढावं लागतं. आमच्या पाल्यांमध्ये असं कुठलं अवांछित भाग असेल, निर्दयतेने अनुशासनाने ते काढून टाकणं गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीला होय न म्हणता काही गोष्टी ना म्हणण्याची धाडस पाहिजे, काही गोष्टी नको म्हणण्याची धाडस पाहिजे, आणि काही गोष्टी अजिबात मी देणार नाही इतकं म्हणण्याची धाडस आई वडिलांकडे पाहिजे. तेव्हा बाळांच्या लक्षात येते हे बहुतेक माझा हिताचा नसावं. म्हणजे बाळ मागेल ते सर्व देणं म्हणजे आईवडिलांची कर्तव्य असं नाही आहे. बाळाच्या हिताची जे जे आहे ते देणं गरजेचे असते. आणि बाळाच्या हित कशात आहे हे बाळाच्या लक्षात सर्व काळ येईल असंही नाही आहे. आणि जरूर त्याच्यावर संस्कार जर झालं तर बाळ दुसऱ्या 4 लोकांना घडवण्याचा क्षमतेचा बनतो. कारण ती एक, कोणतरी म्हणाले मगाशी, मुलंच म्हणाले, आम्ही असा एक मातीचा गोळा आणि ह्याला आकार देण्याची गरज असते. त्यातला काही आकार आई बाबा देतात, काही आकार गुरुजन देतात, आणि काही समाजातनं सुद्धा त्याला पैलू पाडले जातात. तेव्हा एक सुंदर मूर्ती बनते. आपलं बाळ समाजात असं व्हायला पाहिजे. आपण जे शिबिरार्थी मुलं मुली आहोत, आम्हाला असं वाटलं पाहिजे आम्ही समाजात खूप किमतीचे व्हायला पाहिजे. कोणीही आम्हाला अंडर एस्टिमेट करता कामा नये. समाजात, देशात आमच्या बाबतीत कोणीही अंडर एस्टिमेट करता कामा नये. आम्हाला आमचं जीवन इतकं अत्युच्च ठेवायचं, आमच्या हातून दोष घडणार नाही याची काळजी घेणं. आमच्या मनात कधीही मी दीनता आणि हीनतेला जागा देणार नाही. मी सदाकाळ कठोर परिश्रमी बनून स्वावलंबी जीवन जगेन आणि समृद्ध जीवन जगेन. मी परवा तुम्हाला सांगितलं, चंद्रशेखर आझादचे वडील समोरच्या घरातनं मीठ सुद्धा आणू दिला नाही. इतका स्वाभिमान पाहिजे आमच्यामध्ये. ती स्वाभिमान असेल, स्वावलंबन असेल आणि आमच्यामध्ये सद्गुणांचा एक खाण असेल तर समाज तुमच्याकडे अत्यंत आदराचे दृष्टीने पाहते. लोक म्हणतात, अरे त्यांच्या घरात बघ ना, त्या बाळांना बघ, ते कसे वागतात, बघ ती मुलगी कशी आहे, तो मुलगा कसा आहे. तसं तुम्ही व्हायला पाहिजे असं दुसऱ्यांनी म्हणायला पाहिजे, तसं आम्ही जगायला पाहिजे. तर आई वडिलांनी जी अपेक्षा आमच्याबद्दल ठेवलेले ती सार्थकी केल्याचा एक आनंद आम्हाला मिळेल आणि ह्या बाळांना जन्माला घातल्याचा सार्थक्य आई वडिलांना लाभेल. विद्या, बुद्धी, शिक्षण जे आहे आपल्या मनात ते सर्वही पूर्ण. त्याला पूर्णत्व तेव्हा प्राप्त होते केवळ शिक्षणाने नाही, त्याच्याबरोबर उत्तम संस्काराने. आपण कसे बोलता आहात, आपली शरीराची हालचाल कशी आहे, आपल्या डोळ्यांची स्थिती काय आहे, आपली हातांची पायांची स्थिती काय आहे,
आणि दुसऱ्यांसमोर आम्ही उभं कशी राहतो, बसतो कसे आणि चालतो कसे आणि बोलतो कसे, याच्यावरून आमचा एस्टिमेट करतात, आमचा अंदाज बांधतात. तेव्हा कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आमच्यापेक्षा लहानांसमोर आम्ही कसं राहायला पाहिजे, कारण लहानांचे आम्ही आदर्श असतो. आम्हाला बघून आमच्यापेक्षा लहान पिढी आमची अनुसरण करत असते. आमची समवयस्करांबरोबर आमचं परस्परांबद्दल प्रेम, विश्वास, प्रीती आणि परस्परांप्रती परोपकार भावना आणि समर्पण भावना आणि परस्परांचा आदर सन्मान आम्ही कसं करायला पाहिजे, ही भाव मनात ठेवून, आणि जेव्हा आमच्यापेक्षा मोठे असतात त्यांच्या ठिकाणी आदर आणि श्रद्धा, म्हणजे जे सांगतील ते ऐकून घेण्याची क्षमता आणि ऐकल्यानंतर त्याचा आचरण करण्याची प्रयत्न, हे जरूर झाला पाहिजे. ऐकून घेतला, काहीच कृती नाही केला तर तो काही ऐकला नाही असा त्याचा अर्थ होत असतो. म्हणून हा शिबिर आपल्याला, ही एक क्षेत्र, ही एक तपोभूमी आहे. इथे गेले 1400 वर्षापासून अनेको तपस्वी लोकांनी तपश्चर्या केलेली. कापराची डब्बा मोकळे झाले तरी सुद्धा त्या डब्यातला वास कधी जात नसतो. तसे जिथे तपोभूमी आहे, जिथे तपश्चर्या करून अनेक लोक गेलेले आहेत ना, त्यांचा तपप्रभाव त्या तपोभूमीत असतो. तिथे केवळ 10 दिवस नुसतं या मातीत वावरायला जरी मिळाला तरी आमच्यात न कळत बऱ्याचशा परिवर्तन होते. एक दुसरं, इथे आल्यानंतर आपण शिकलात स्वावलंबन. जास्तीत जास्त आम्ही कोणाचीही मदत न घेता कसं जगता येईल. तिसरं, स्वाभिमान, स्वाभिमानाचं जीवन कसं जगावं. चौथं, देश, देव आणि धर्म यांच्यामध्ये माझं पात्र काय आहे. मी या देशाचा, या धर्माचा, या देवाचा एक भक्त म्हणून, देशाचा एक प्रजा म्हणून, धर्माचा एक प्रतिपालक म्हणून, आचरण करणारा व्यक्ती म्हणून माझं कर्तव्य काय आहे, मी काय करायला पाहिजे, हे आम्ही शिकलो. याशिवाय जे महान महान व्यक्ती या देशात होऊन गेले ते आमच्यासमोर कसे आदर्श बनले आणि ते आदर्श आमच्या डोळ्यासमोर ठेवून आजच्या दिवशी मी कसा एक आदर्श व्यक्ती म्हणून समाजात, परिवारात निर्माण होऊ शकेन. मी 100 गोष्टी चांगलं केलेले, एक गोष्टी जर खराब माझ्या हातून घडलं तर 100 गोष्टीची माती व्हायला 1 मिनिट सुद्धा लागत नाही. आपण 99 गोष्टी चांगले केलेले, एक गोष्टीत कुठेतरी पाय घसरला आमचं, 99 जे चांगले होते ना ते सगळी मातीमोल होतात. म्हणून 99ची विचार न करता एक गोष्ट सुद्धा चुकणार नाही. अचूक वर्तन माझं कोणाच्याही बाबतीत असो, माझ्या परिवारातही असो, माझ्या गल्लीत असो, माझ्या देशात असो, माझ्या कॉलेजमध्ये असो, कोणाबरोबरही माझा अनुचित वर्तन घडणार नाही याची खूप काळजी घ्यायला पाहिजे. हे बघा, एकदा आरसा तुटला परत काही केल्याने ते जुळत नाही. जुळलं तरी सुद्धा चित्र व्यवस्थित दिसत नाही. तसा आपल्या सगळ्यांची चरित्र जी आहे ना, ही एक आरसा आहे. हे चरित्र सांभाळणं आणि चरित्र उज्ज्वल करणं, केवळ निर्माण करणं नाही, पुन्हा पुन्हा ते आणखीन उज्ज्वल करणं आमचा जीवनाचा तो उद्दिष्ट बनायला पाहिजे. उद्दिष्ट बनायला पाहिजे. तुम्ही बौद्धिकदृष्ट्या किती हुशार झालात त्याला काहीही किंमत नाही. बौद्धिक श्रीमंत किंवा बौद्धिकदृष्ट्या प्रचंड पंडित आमच्या
समाजात पडून आहेत, पण आचरणात शून्य असतील तर त्या पंडित्याचा काहीही उपयोग होत नाही. आमचं शिक्षण सुद्धा आम्ही किती घेतले शिक्षण, यापेक्षा त्या शिक्षणासमोर आमच्या परिवारात वर्तन कसे आहे. मी खूप मुलामुलींना बघितले, ज्या आई वडिलांनी त्यांना शिकवलं, लहानाची मोठे केले, त्यांच्याच पैशांनी आज बाहेर गेले, परदेशात गेले, परशहरात गेले. परवा नाशिकमध्ये एक परिवार तुमच्या लक्षात आला. वडील प्राचार्य, आई ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य, वडील सिनियर कॉलेजचे प्राचार्य, दोनच मुलं. एक इंजिनियर आहे मुंबईला आणि दुसरा एक इंजिनियर आहे तो पुण्याला. एवढा समृद्ध संसार असताना पत्नी आजारी पडली. आजारी पडली म्हणजे तिला पॅरालिटिक झाला. रोज, कारण हे दोन्ही मुलं आपापले संसार घेऊन गेले, नवरा बायको दोघे जणच राहिले. भरपूर सेवा करावं लागतं. एक गडी ठेवलेले पण अपुरे पडत होते. स्वयंपाक करून जात होती ती. रोज पत्नीचं डायपर बदलण्यापासून तिला आंघोळ घालणं, तिचा केस विंचरणं, कपडे नेसवणं, वेळेवर जेवू घालणं, तिला औषध देणं, हे सगळं काम त्या प्राचार्याला करावं लागायचं. नवरा खूप प्रेमळ परिवार होता, केला. आणि रोज मुलांना सांगायचं आज असं झालं तसं झालं, सर्व ऐकत होते मुलं. सुरुवातीला महिन्यातनं एकदा येत होते आणि जसं जसं सेवा कार्य वाढलं हे त्यांना कळलं, ते हळूहळू 6 महिन्यातनं एकदा यायला लागले दोघेही. मग नंतर तिसऱ्या वर्षी ते वर्षातनं एकदाच यात्रेला आले. 2-4 वर्षात प्राचार्य कंटाळला. पत्नीला म्हणाला प्रेमाने, आपण आता प्रस्थान करूया का? पत्नी बोलत होती, असं काही नाही की तिला पुरा म्हणजे वाचा गेली असं नाही आहे. शरीर निष्क्रिय झालेलं होतं पण बाकीचं चांगलं होतं. करूया का? ती म्हणाली, का हो, मला आत्ता पेलत नाही हे सगळे. माझं स्वतःचं काम करणं, तुझं हे सगळे करणं मला आत्ताच जमत नाही या वयात. वय आत्ता आमची 75 पार केलेले, 80च्या आसपास आम्ही आहोत आणि मला आत्ता पेलवत नाही. आणि मला वाटते की मी निघून जावं तर माझ्यानंतर तुला कोण बघणार, म्हणून मला एकट्याच जायची इच्छा नाही आहे, दोघेही जाऊया का? पत्नीने होकार दिली. होकार दिल्याबरोबर बाजारात गेला, औषध दुकानातनं आणलं औषध, पत्नीलाही दिला, स्वतःही घेतला. एकाच दिवशी दोघांनी इहलोक यात्रा संपवली. 1-2 महिन्यापूर्वीची घटना आहे, म्हणजे कथा नाही आहे, घटना आहे. आणि झाल्याबरोबर कोणतरी शेजाऱ्यांनी फोन केले, दोन्ही मुलं धावत आले. खूप रडत होते ते, कारण हे आदर्श प्राचार्य, आदर्श शिक्षक, ज्यांच्या हाताखाली हजारो मुले घडले आणि त्यांना सगळ्यांना आदर्श अशाच पद्धतीचे होते. पण एकच त्यांना एक सल होता, अरे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना आदर्श घडवले पण 2 पोरांना घडवता आला नाही. हे खंत त्यांच्या मनात होतं. का नाही आला? आमच्या मुलांना आम्ही काय संस्कार केले नाही असं नाही आहे. आम्ही चांगलं वागलो, आम्हाला बघून वागण्यासाठी. आम्ही आमचं घर सांभाळून अनेको लोकांची घरं उभं केली. आम्ही गरीब विद्यार्थ्यांना घरात ठेवून जेवू घालून फी भरून शिक्षण दिलेली परिवार होती ही. म्हणजे असं काय कोणासाठी कमी केले नव्हते. पण म्हणाले की आम्ही कुठे चुकलो, की अशा अवस्थेत दोन्ही मुलांपैकी या दोघांनी विचार करून तू 6 महिने जाऊन राहा, मी 6 महिने राहतो, असा का भाव आला नाही ह्या मुलांमध्ये?
6 मुलं तुझा परिवार घेऊन ठेव तिथे, 6 मुलं मी माझा परिवार ठेवतो. वेळ पडल्यास आपण रजा टाकू, पण पुन्हा हे काय मिळत नाही. आई बाबा हे गेलेले काय करोड रुपये खर्च करा, ते परत कधी मिळत नाही. आणि यांची सेवा करायला जावं असं त्यांना वाटलंच नाही. का? ते त्यांच्या संसारात डुबले. यांना वाटलं की चूक बहुतेक त्यांचा नसावा, आपणच कुठे कमी पडलो की काय. दोघांनी यात्रा संपवली. आलेले लोकांसमोर हे खूप रडत होते. एकालाही दया नाही आली त्या दोघांच्या बाबतीत. नाटकं करू नका म्हणाले. त्यांचे शेजारी जे होते ना, त्यांनी हळूच त्यांना सांगितले, ही नाटकं करू नका. तुम्हाला रोज फोन करत होते तुमचे वडील, आम्हाला माहिती आहे. तुम्ही जेव्हा यायला पाहिजे होता तेव्हा आला नाही, आम्हाला माहिती आहे. आणि तुमच्यासाठी काय कमी केले होते एवढंच आम्हाला उत्तर द्या तुम्ही. का तुम्हाला शाळा शिक्षण देण्यामध्ये कमी पडले होते, पैसे देण्यामध्ये कमी पडले होते? दोघांनाही काही लाख गावातल्या जमिनी विकून त्या पैशातनं नोकरी लावले तुम्हाला. ते पगारावर जगले, पेन्शन त्यांनी त्यांच्या पगारावर सुद्धा कर्ज काढले आणि तुम्हाला दोघांना नोकरी लावले. आणि तुम्ही काय केलात त्यांच्यासाठी? आत्ता ज्या वेळी करायचे दिवस आले त्याच वेळी तुम्ही फोन उचलायचं आणि यायचं कमी केलं. हे नाटकं करू नका. समाजात आम्ही नंतर कितीही रडलो तरी कोणी समाज आम्हाला क्षमा करत नाही. याकरता गरज असते संवेदनशील पिढी म्हणून आपण जगायला पाहिजे. मुलांनी अत्यंत संवेदनशील पिढी, तर त्याला किंमत आहे. नाहीतर गोरडोराही असेच की पोरं जन्माला येतात त्यांच्याही असेच फिरत असतात. ते काय त्यांच्या आईबाबांच्या ह्याच्यात येतात परत नाही. मग गोरडोरानं आणि आमच्यामध्ये काय फरक राहणार आहे? नाही. आम्ही कुठेतरी विचार केला पाहिजे. आम्ही खूप केलेले असतो, पण कधी कधी त्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी असतं. ग्रास्पिंग कॅपॅसिटी कमी असतं. कधी कधी आम्ही कुठे कमी पडतो. कधीतरी आम्हालाही आत्मनिरीक्षण आत्मपरीक्षण करणं गरजेचे असते. अशी घटना कधी कधी घडले की खूप मनाला लागून राहतात. मी सहज ही घटना वाचत होतो. मुंबईहून येत होतो. येता येता पेपरमध्ये त्या दिवशी हे सर्व आले. मी नेटवरनं वाचत येत होतो. पण मला काय त्या दिवशी जेवण नाही गोड वाटलं त्या परिवाराचा ऐकून. का? असं होतं कधी कधी की आम्ही सगळे एका देशातलेच आहोत, एका धर्माचे आहोत, आणि आम्ही असं कसं वागण्याची आमच्यात क्रौर्य येतो किंवा तिरस्कार तिटकार आमच्याकडे कसं येऊ शकतो असं वाटतंय. म्हणून आमची मुलं एक संस्काराची पुंजी बनायला पाहिजे. आम्ही सगळ्यात जास्त भर देतो देश, देव, धर्म आणि माता पिता ह्यांच्यापेक्षा मोठं दैव कोणीही नाही आहे. आणि ह्याच्याकरता बाबा आमच्याकरता त्यांनी जे केलेले आहे, आयुष्यभर देवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, हे जे मंत्र आहे आमच्यासाठी, एतत् अनुशासनम, आयुष्यभर आम्ही ते पाळावं, लक्षात ठेवावं असं मंत्र आहे. आणि जरूर मला वाटते की आपण जे शिबिरार्थी आहात हे लक्षात ठेवाल आणि आपल्या हातून कोणतंही प्रकारचं अनुचित वर्तन, अर्थात आमच्या कुठल्याही आचरणास्तव आईवडिलांच्या आजा आजींच्या डोळ्यात अश्रू येणार नाही. एक संकल्प करा. दर दिवशी सकाळी उठले की एकदा म्हणायचं की माझ्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी येईल असं आज दिवसभरात मी कुठलं कृत्य करणार नाही, असं सकाळी एकदाच म्हणा. आणि दिवसभर ते लक्षात राहतं. आणि रात्री झोपताना म्हणा, माझा संकल्प मी आज तडीस नेला, त्याकरता मी त्या आईवडिलांना, देवाला कृतज्ञता अर्पण करतो असं म्हणा. बघा आपलं जीवन कसं बनते. दुसरी कोणतरी 4 माणसं उभे राहून आपल्याकडे बघतील असं बनतं. आणि या शिबिराचा उद्देश एवढंच आहे. हा शिबिर काय मला काम नाही म्हणून केली,
का आमच्या मास्तरला काम नाही म्हणून तो तरी वैतागलाय आता ह्या शिबिराने. किती वर्ष करायचं आता. त्याच्या वयाच्या तारुण्यात तो ह्या शिबिराला सुरुवात केला. म्हणजे मला वाटते आता ते वय मास्तर किती आहे रे? 52 आहे. आता 30 वर्ष झाली. 52च्या मागे जावा ना, त्याचं 30 वर्ष किती, 52 42 म्हणजे 20-22व्या वर्षी ह्यात आला मठात. आणि दरवर्षी त्याच्यावर जबाबदारी. ते माताजी आहेत, त्यांच्या परिवाराकडे त्यांना बघायला वेळ नाही, पण नवरा बायको आहेत, दोघे जण राजा राणी आहेत. विचारणारा कोण राजा नाही आणि ऐकायला कोण प्रजा नाही. त्यामुळे राजा राणी आहेत, स्वातंत्र्य आहे, त्या येतात. त्याच्याबरोबर आमची बरीचशी तरुण मुलं आता तयार. सुरुवातीला आम्हाला इतका त्रास व्हायचा, पूर्ण दिवस विद्यार्थ्यांबरोबर आम्हाला घालवावं लागायचं. आता काय नाही, हे सगळे तयार झालेले आणि आमची प्रत्येकांची जबाबदारी ठरलेली आहे. माझी जबाबदारी किती, यांची जबाबदारी किती, त्यांची जबाबदारी किती, यांची सगळ्यांची जबाबदारी फिक्स झालेली आहे. आणि त्या साच्याबद्ध झाल्यामुळे सोपं झालेलं आहे. आणि ह्यातली जी मुलं आहेत ना, हीच मुलं पुढे स्वयंसेवक म्हणून येतात परत. या मुलं मुली जे आहेत ते पुढच्या शिबिरात स्वयंसेवक म्हणून असतात. त्यांना माहिती असते की आम्ही आत्ता हे कसं पार पाडायला पाहिजे. सोपं जातं. आणि दरवेळी काही ना काहीतरी थोडं आपण परिवर्तन करतो, यातनं चांगलं काहीतरी घडावं. एकच की बस माता पिता हे दैवत आहे, ते सदाकाळ खुश राहतील असं आपण वागावं, एवढंच आम्ही शिकवतो. याच्यापेक्षा अधिक काही शिकवत नाही. खूप शाणे झाले तर काय आणि मट्ट झाले तर काय, काय फरक पडत नाही. आणि कोणी उपाशी मरणार नाही. यातले सगळेजण आपापली उद्योग व्यवसाय नोकरी काय असेल त्यांच्या जीवनात ते करतीलच. त्याच्यात काय कुठलंही कमी राहणार नाही. पण चांगलं जीवन नक्कीच जगतील. आणि आपण मंडळी पाल्यांना पाठवलात, तुमचंही धाडसच आहे. आणि हे जे पाल्य आलेत तेही धाडशी आहेत. बाकीच्यांची मुलं आत्ता सुट्टीत काय काय करतात तुम्हाला माहिती आहे. गावातली लग्न आहेत, ते डॉल्बी समोर नाचायचं असतो. खूप मोठी जबाबदारी आहे. लग्न कोणाचे तरी असते आणि हे कोणाच्यात तरी 400-400 मिनिट टाकून नाचायला गेलेले असतात. आणि मग कोणाचं गावात इलेक्शन चालू असतं आणि गावचा कुठली यात्रा चालू आहे, जत्रा चालू आहे, बरीच काय काय असते. आणि यात्रा जात्रेत बऱ्याच गोष्टी आत्ता हल्ली शिकायला मिळतात. आणि काही नाही झाले तरी या 10 दिवसाच्या मोबाईल यात्रा जी आहे दिवसभराचा, तो कमी झाला. काय रात्री झोपताना भानगडी केली असतील ते, पण तेही इतकं थकून जायचं की पडल्याबरोबर, आता म्हणाले ना बरीचशी, पडल्याबरोबर झोप लागायचं. म्हणजे बऱ्याचशा बॅड हॅबिट्स आपण ज्यांना म्हणतो, बॅड हॅबिट्स एवढ्या अर्थाने की ते आम्हाला काही उपयोग नाही त्याची, पण तरीसुद्धा त्या करायच्या. म्हणजे बॅड हॅबिट्स त्या कमी झाल्या. आणि चांगल्या सवयी जरूर लागतील. सगळ्यांनी बोलताना आपण व्यक्त केला, चांगल्या सवयी लागले. आता घरी गेल्यानंतर सुटणार नाही याची काळजी घ्यायची. घरी गेल्यानंतर तुमच्यामुळे घरचं वातावरण बदलण्याची क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही एकटे घरची वातावरण बदलू शकता. आमची एक शाळा आहे कर्नाटकात, तिथे माताजी होत्या. त्या माताजींना सांगितलं, मुलांना रस्त्याने येताना जाताना सगळ्यांना रामराम म्हणायला शिकवा. आणि ती पोरं पहिलीतली दुसरीतली रस्त्यावर कोण येतील त्यांना काका रामराम, दादा रामराम, ताई रामराम असं म्हणायचीच. आणि समोरच्या म्हणू द्या नाही म्हणू द्या, पण तुम्ही सोडायचं नाही, एवढं शिकवलं. आश्चर्य असं, सुरुवातीला लोकांनी काही दिवस त्याला निग्लेक्ट केला, दुर्लक्षित केला. हळूहळू मुलं एवढी दिवस म्हणतात तर आपण एकदा तरी म्हणायला नको का म्हटले, राम राम म्हटले. आणि नंतर काकीसुद्धा रामराम म्हणायला लागली. तुम्हाला सांगतो 6 महिन्यात अख्खा गाव एकमेकांना रामराम, नुसतं मुलांना नव्हे अख्ख्या गावात एकमेकांना रामराम म्हणायला लागले. आणि रामरामचा परिणाम असा झाला, ते एकमेकांना दिसले की रामराम म्हटल्याबरोबर त्यात शत्रू पण असायचा दोघांपैकी. तो म्हटला आम्हाला रामराम म्हटले होते म्हणजे आमच्याच मनात काहीतरी पाप आहे रे, ती तरी चांगलीच आहेत म्हणून स्वतःतल्या शत्रुत्व विसरले.
गाव एक रामराम अख्खं गाव सुधरून टाकलं. ती क्षमता तुमच्यात आहे. आता मी शिबिरार्थीने एवढंच म्हणतो की नुसतं केवळ परिवार नव्हे, गाव बदलण्याची क्षमता आपल्यात आहे. जरूर आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्यांनाच मी अभिनंदित करतो. आमची गुरुजनांना, सगळ्यांना, स्वयंसेवकांना, काय प्रसाद बनवणारी असतील, सगळे असतील, व्यवस्थापक असतील, जे कोणी असतील, सगळ्यांनाच अभिनंदित करतो. आणि आपण असं समजू नका की आमच्यावर स्वामीजी हे लादतात. आपण असं समजावं की आमच्या जीवनात ही एक अवकाश आहे. आम्हाला सेवा करायला एवढी अवकाश अशीच लोक आहेत आपले. ही एक अवकाश भेटलेले आहे. नाहीतर आमची कोण आहे तो? कोणासाठी करायचा? मला काय बायको, काय पोरं, काय घरची आहेत, दारची आहेत, काय आहेत? काय नाही आहे. ही सगळी आमचीच आहेत. ही सगळी घरं माझीच आहेत असं आपण समजतो. तुमची घर जितका आनंदी राहील त्याचा आनंद मला जेवढा होईल तेवढा तुमच्यात कोणालाही नाही होणार. का? आमचीच घरं आहे ती सगळी, असं आम्ही मानतो. तुम्ही मला ओळखा अगर नाही ओळखा, पण आम्हाला वाटते बाबा ही सगळे आमची आहेत. एकदा मानलं ना आपण, विश्वची माझे घरं, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझी बांधव आहे, हे काय बडबडण्यासाठी थोडी नाही आहे. तर पुन्हा भेटू कुठल्या तरी शिबिरार्थ निमित्ताने. आणि कधी कधी मनात असं वाटते की मोठ्या माणसांकरता एक 4-5 दिवसाचं ठेवावं असं, पण तेवढा वेळच आपल्याला नसतो. मला सगळे काम सोडून 10 दिवस कमीत कमी तास दीड तास तरी मुलांसमवेत असतो मी दिवसभर इकडे बाजूला, कारण ह्यांच्या कामात पुन्हा आमच्यामुळे अडथळा यायला नको. आम्ही आलो की आमच्या मागे जत्रा येते सगळी, म्हणून फक्त बाजूला असतो आम्ही. आणि आणखीन जरा वेळ दे रे मास्तर म्हटलं तर मास्तर एकदाही दिला नाही मला. मी म्हटलं 1.5 तास सकाळी झाले आणि कधी वेळ असेल तर सांग बाबा, मी येतो म्हटलं मास्तरला. मास्तर म्हटलं काय वेळ नाही म्हणाला, भरपूर लोक आहेत आमच्याकडे. राहू दे बाबा म्हटलं, आपलं काय, ठीक आहे, एवढं भेटता आला ठीक आहे म्हटलं. पण सुंदर झालं, छान झालं. वेळ भरपूर झाले तरी कसं गप्प बसलाय बघा. कोणाची गाडी आता 2 वाजता होती, 2ची गाडी सुटली. कोणाची आता 3 वाजता आहे, त्यांची सुटली. आता चुकले तर रात्री, नाही तर उद्या. सगळ्यांना धन्यवाद, नमस्कार.